श्लोक नंबर सांगाल का प्रभूजी आधी मला? मी ग्रुप मध्ये टाकते. शरण शरण हनुमंता. बर. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री विशाखान्वितांश नमः। ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन्ति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते सप्तकांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्य जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आजचा अभंग आहे हरे शरण कृष्ण शरण प्रभू. हनुमंता तुझ आलो रामदूता। शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर। शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर। तुका म्हणे महारुद्रा अंजनीची या कुमारा। तुका म्हणे महारुद्र अंजनीची या कुमारा। उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या तुका म्हणे या मालिकेमध्ये। माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा सुंदर अभंग आहे। 4 चरणाचा अभंग आहे आणि यामध्ये महाराज एक मार्ग दाखवत आहेत की आपल्याला शरण गेलं पाहिजे। आपल्याला भगवंताची भक्ती करायची आहे, भगवंताची प्राप्ती करायची आहे, तर आपल्याला भगवंताच्या भक्ताला शरण गेलं पाहिजे। साधूना संतांना गुरुना शरण गेलं पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय आपल्याला मार्ग कोणी दाखवणार नाहीये। सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय। गुरुनी मार्ग दाखवल्याशिवाय आपण त्या मार्गाने जाऊ शकत नाही। गुरूंच्या कृपेने भगवंत भेटतात आणि भगवंताच्या कृपेने गुरु भेटतात। गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्ती लजा बीज। आणि त्या दोघांची कृपा झाली तर आपल्याला भक्तीचं बीज प्राप्त होतो। आणि जर दोघांची कृपा नसेल, संप्रदाय विहीन
मंत्र विफला मता. मीच गुरु आहे, स्वयं घोषित आध्यात्मिक गुरु. आणि ते स्वतःच्या कुठल्याही परंपरेमध्ये नसताना स्वतः गुरु बनतात, आध्यात्मिक गुरु स्वयंघोषित. आणि ते आपल्याला हवा तो आवडीचा मंत्र त्याचा जप करतात, पण त्याचं फळ खूप कमी, किंवा या ठिकाणी सांगताय की त्याचं फळ मिळत नाही. संप्रदाय विहीन मंत्र विफला मता. जर तुम्ही संप्रदायामध्ये नसेल, गुरूंची कृपा नसेल, तर आपण आपल्या बलबुतावर, आपण आपल्या शक्तीवर भगवंताची भक्ती करू शकत नाही. आपण आपल्या शक्तीने भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकत नाही. आपली पात्रता नाहीये. किती साधन भजन, बहुजन्म करी साधन भजन, अनेक अनेक जन्म जरी साधन भजन केलं, जोपर्यंत गुरूंची आणि भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत भक्तीचा मार्ग सापडत नाही. या ठिकाणी सुंदर अभंगामध्ये महाराज हनुमंतांना विनंती करतायत. हनुमंतराय मारुतीरायाला शरण गेलेले. उपस्थित सर्व भक्तांच्या चरणी पुन्हा दंडवत. सर्वांना प्रार्थना आहे की तुम्ही आशीर्वाद द्या आणि भगवंताला प्रार्थना करा की या अभंगावर आपण चर्चा करू शकू. सुंदर अभंग आहे. आणि त्या अभंगामध्ये महाराज सांगतात प्रत्येकाने शरण गेलं पाहिजे. शरण शरण हनुमंता. महाराज कोणाला शरण चाललेत? हनुमंतरायाला, मारुतीरायाला. मारुती कोण आहेत? भगवंताचे महान भक्त आहेत. भगवंताचे श्रीराम प्रभूचे महान भक्त, दास्य भक्तीचे आचार्य, कृपाळू, दयाळू, बलवान, शक्तिवान, ज्ञानवान, सदैव सेवेसाठी तत्पर. दास्य भक्ती शिकायची असेल तर हनुमंताचे चरित्र पाहिलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज भगवंताचे महान भक्त आहेत, पण ते आपल्याला मार्ग दाखवत आहेत. ऐशा संता शरण जावे, जे आपल्याला मार्ग दाखवू शकतील. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शनम. अशा संतांना, अशा गुरूंना, जे प्रामाणिक संप्रदायामध्ये आहेत, जे कृष्ण तत्ववेत्ते आहेत, जे भगवंतांना जाणतात तत्वता, जे नियमांचं पालन करतात. वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिव्हा वेगम उदरोपस्थ वेगम एतान वेगान यो विषयेत धीर सर्वामपि मा पृथ्वी सशिष्य. अशा प्रकारे ज्याने आपले इंद्रिय नियंत्रण इंद्रियावर मिळवलेलं आहे, अशा गुरूंना शरण गेलं पाहिजे. आणि असा व्यक्ती गुरु होऊ शकतो आणि सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर शिष्य बनवू शकतो. आणि याचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर श्रील प्रभुपादांच्या रूपाने आहे. श्रील प्रभुपाद यांचे सर्व इंद्रिय नियंत्रणात होते आणि त्यांनी काय केलं? पृथ्वीच्या पाठीवर प्रदक्षिणा केली. पृथ्वीच्या पाठीवर पाश्चात्य देशामध्ये हिप्पी लोकांना हॅपी बनवलं. हिप्पी ज्यांना कुठलेही तत्व, नीतिमत्ता, संस्कृती, रामकृष्ण माहीत नाहीये, असे हिप्पी लोक, जे इंद्रिय तृप्ती, नशापान आणि संगीत याच्या आहारी गेलेले, अशा लोकांना प्रभुपादांनी भक्त बनवलं. अशा लोकांना हॅपी बनवलं. अशा लोकांना संन्यासी बनवलं. अनेक प्रभुपादांचे शिष्य संन्यासी आहेत. हे सगळे पाश्चात्य देशामधले आहेत. त्यांना हिंदू म्हणजे काय माहित नव्हतं, रामकृष्ण काय आहे माहित नव्हतं. प्रभुपादांनी त्यांना सगळं शिकवलं. जे मुलं मुली एकत्र राहायचे,
त्यांना प्रभुपादांनी लग्न करून दिलं. त्यांना लग्न करायचं नाही, त्यांनी वेगळं राहिलं पाहिजे. त्यांनी आपलं इंद्रिय संयमित केलं पाहिजे. प्रभुपादांनी सांगितलं स्पष्टपणे. ते प्रभुपादाची महानता आहे. अनेक युवती स्त्रिया होत्या माताजी, प्रभुपादांनी त्यांना साडी नेसायला शिकवली, पण प्रभुपादाचं मन विचलित झालं नाही, कारण त्यांच्या इंद्रियावर त्यांचं नियंत्रण होतं. आणि ज्याचं आपल्या इंद्रियावर नियंत्रण आहे त्याला गोस्वामी म्हणतात. गोस्वामी, गो म्हणजे इंद्रिय, आणि ज्यांनी नियंत्रणात ठेवले ते गोस्वामी. अशा प्रकारचे महान भगवंताचे भक्त तुकोबराय, हरिदास ठाकूर, अनेक उदाहरण आहेत ज्यांच्या जवळ स्त्री आली, वेश्या आली, पण ते विचलित झाले नाहीत. प्रभुपादांना एवढं धन मिळाल्यानंतर, एवढे शिष्य माताजी मिळाल्या, पण प्रभुपाद विचलित झाले नाहीत. हे महान भक्ताचं लक्षण आहे. हे शुद्ध भक्तांचं लक्षण आहे. हनुमंत भगवंताचे शुद्ध भक्त होते, महान भक्त होते, ब्रह्मचारी होते, बाल ब्रह्मचारी. आणि अशा हनुमंताला तुकाराम महाराज म्हणतायत, मी शरण आलेलो आहे. शरण शरण हनुमंता. हे हनुमंतराय, हे मारुतीराय, हे रामदूता, हे रामाचे सेवक, हे रामाचे दास, हे हनुमंतराया, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. प्रत्येकाला शरण गेलं पाहिजे. प्रत्येक जण कुणी ना कुणी कुणाच्या तरी शरण आहे. माताजी प्रभूजींना शरण गेलेले, शिष्य गुरुना शरण गेलेले, कारखान्यामध्ये काम करणारे कामगार बॉसला, मॅनेजरला शरण जातात. मॅनेजमेंट यमडीला, मालकाला शरण जाते. प्रत्येक जण कुणाला कुणाला शरण जावंच लागतं. कुणी गुरुना शरण जातं, आणि गुरु काय करतात? भगवंतांना शरण जातात. ही परंपरा आहे. एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षयोधु. पूर्वीच्या काळी राजे सुद्धा परंपरेमध्ये असायचे. परंपरेमध्ये भगवंताची सेवा करायची. नुसतं राज्य चालवत नव्हते, नुसतं मिसाईल सोडत नव्हते, तर ते भगवंताची सेवा करायची, भगवंताची भक्ती करायची, श्रवण कीर्तन करायचे. जनक महाराज भगवंताचे महान भक्त. जनकपुरीमध्ये आग लागली, आग त्यांच्या महालापर्यंत, जिथं बसलेले कथा ऐकायला तिथपर्यंत आली, तरी जनक महाराज विचलित झाले नाही. जे संन्यासी होते, 5 मिनिटांनी माझं बघतो चालू राहतो. हरे कृष्ण, हरे कृष्ण. म्यूट करा स्वतःला. तर जनक महाराज एक उदाहरण आहे. ते विचलित झाले नाहीत. आग लागली तरी भगवंताची कथा सोडली नाही. त्यांनी निरोप पाठवला मंत्र्याला, आग लागलेली आहे, तुम्ही कारवाई करा. जोपर्यंत कथा चालू आहे तोपर्यंत जनक महाराज विचलित झाले नाही. अशा प्रकारे भगवंताच्या भक्तीमध्ये पूर्वीचे राजे, राजकुमार, आणि राजाचं कर्तव्य आहे संपूर्ण प्रजेला भगवंताच्या भक्तीमध्ये लावणं, भगवंताच्या भक्तीची साधना उपलब्ध करून देणं. गुरु न सस्यात, पिता न सस्यात. तर राजा जर भगवंताच्या भक्तीमध्ये प्रजेला युक्त करत नसेल तर त्याच्या राज्यकारभाराला काही अर्थ नाहीये. म्हणून आपण म्हणतो रामराज्य हवं, बली महाराजांचं राज्य हवं, कारण ते भगवंताचे महान भक्त होते. ते राज्यकारभार करत होते, प्रजेचं पालन करत होते, पण भगवंताची भक्ती करत होते, भगवंतांना शरण गेले होते.
भगवंताची सेवा करत होते आणि पुत्रवत प्रजेचं पालन करत होते. पंडिता समदर्शना, सर्वांना समदृष्टीने पाहत होते, सर्वांना समान न्याय देत होते. अशा प्रकारचे महान राजे हे भगवंताचे भक्त. तर या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतायत, हनुमंता मी तुम्हाला शरण आलेलो आहे. तुझं आलो रामदूता. तुम्ही कोण आहात? रामदूत आहात. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचे दूत आहात. प्रभू रामचंद्राचे दूत कधी झाले? जेव्हा सीतेचा शोध करायला हनुमंत गेले. किष्किंधेमध्ये प्रभू रामचंद्राची लक्ष्मणाची भेट पहिल्यांदा ऋषिमुख पर्वताच्या जवळ हनुमंताची भेट झाली आणि रामप्रभूंनी पाहिलं. हनुमंतांनी वेश पालटला होता. सुग्रीव ते वालीला घाबरून ते ऋषिमुख पर्वतावर आश्रय त्यांनी घेतला होता. आणि सुग्रीवाचे मंत्री कोण होते? हनुमंत, मारुतीराय. सुग्रीवानं पाहिलं दोन व्यक्ती कोणतरी येत आहेत. वालीनं पाठवलं असेल ते मला मारण्यासाठी, मला पकडण्यासाठी काहीतरी वालीचा डाव असेल, त्यांनीच पाठवलं असेल. हनुमंता तू जा आणि त्यांना भेट. ते कोण आहेत? दूत आहेत का? जासूस आहेत का? वालीनी पाठवलंय का? त्यांची विचारपूस कर. हनुमंताने वेश पालटला, ब्राह्मणाचा वेश घेतला आणि राम लक्ष्मणाला भेटले. राम प्रभूंनी पाहता क्षणी ओळखलं, हा माझा भक्त आहे, हा माझा दास आहे. कशावरून? हनुमंताच्या गळ्यामध्ये माळा होती, जी इंद्रदेवाने दिली होती. इंद्राने ती माळा गळ्यामध्ये घातली होती आणि सांगितलं होतं, जेव्हा तुझे स्वामी तुला भेटतील, प्रभू तुला भेटतील आणि त्यांना फक्त तुझ्या गळ्यातली माळा दिसेल, दुसरं कुणालाही तुझ्या गळ्यातली माळा दिसणार नाही. आणि ज्यांना तुझ्या गळ्यातली माळा दिसेल ते तुझे स्वामी आहे, ते तुझे प्रभू आहेत. आणि तू त्यांची सेवा कर. तोपर्यंत तू काय कर? ऋषिमुख पर्वतावर सुग्रीवाची सेवा कर. सुग्रीव हा इंद्राचा पुत्र होता. हनुमंताकडे एवढी शक्ती होती, एवढं बल होतं. एवढे धैर्य त्यांच्याकडे होतं. भगवंताचे महान भक्त आणि 11वे रुद्र शिवजीचा अवतार होते. वायुदेव आणि शिवजी यांचा सम्मिलित अंश अशा प्रकारचे हनुमंत होते. वायुदेवाचे पुत्र होते आणि शिवजीचा अंश होते. 11वे रुद्र होते. त्यांच्याकडे सगळ्या सिद्धी होत्या. अष्टसिद्धी, नवनिधी. मोठं व्हायचं, लहान व्हायचं, आकाशात उडायचं, पाण्यावर तरंगायचं, सगळ्या सिद्धी त्यांना प्राप्त होत्या. नवे नवे ते ज्या वनस्पतीला स्पर्श करतील त्या वनस्पतीचं औषध कुठल्याही आजारावर, कुठल्याही रोगाला दिलं तर त्याला गुण यायचा. धन्वंतरी त्यांच्यावर प्रसन्न होती. तेव्हा हनुमंताचा जन्म झाला. बालपणामध्ये हनुमंताला भूक लागायची आणि माता अंजनीला म्हणायची, मला भूक लागली. अंजनी म्हणायची, जा तू जे लाल फळ आहेत, ते लाल दिसतं ते फळ तू खा. ते लाल सफरचंद, संत्रा वगैरे, ते लाल फळ आहे. एकदा हनुमंताला भूक लागली आणि हनुमंतानं पाहिलं माता जवळपास नाहीये. आकाशात पाहिलं, सूर्याचा उदय झाला होता. लाल अशा प्रकारचं बिंब हनुमंतानी पाहिलं. भूक लागली, हे फळ चांगलं सुंदर आहे, लाल आहे आणि त्याला आपण खाल्लं तर आपली क्षुधा तृप्त होईल, अशा प्रकारचा विचार केला आणि हनुमंताने आकाशामध्ये झेप घेतली. वायुपुत्र वायूच्या वेगाने, मनाच्या वेगाने सूर्याकडे निघाले
आणि आकाशामध्ये जाताना जे ग्रह होते, बाकीचे ग्रह तारे सगळे बाजूला झाले. हनुमंताचा वेग एवढा होता. त्या वेगामध्ये हनुमंत सूर्याच्या जवळ गेले. सूर्याला गिळून टाकणार. सूर्यग्रहण होतं, तिथं राहू आलेला होता. राहूलाही गिळून टाकला आणि सूर्यालाही गिळून टाकलं. एवढी ताकद, एवढी शक्ती हनुमंताकडे होती. भगवंताकडे जसं अद्भुत सामर्थ्य आहे, तशाच प्रकारचं सामर्थ्य वायुदेवाचे अंश आणि शिवजीचे अंश एकादश रुद्र त्यांच्याकडे तशाच प्रकारचं अद्भुत सामर्थ्य होतं. सगळीकडे अंधार पडला. देवी देवता ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेव इंद्राकडे गेले. सगळे देवता त्या ठिकाणी जमा झाले. हनुमंत मूर्छित पडले होते. सर्वांनी हनुमंताला जाग केलं. हनुमंताला जाग केलं. त्याच्या अगोदर काय केलं इंद्रदेवानी? आपलं वज्र हनुमंताला परावृत करण्यासाठी, सूर्याला जे गिळंकृत करत होते, सूर्याला जे खाणार होते, त्यांना परावृत करण्यासाठी काय केलं? वज्राचा उपयोग केला. वज्र मारलं. हनुमंताला ते हनुवटीवर लागलं. आपलं जे मुख आहे, मुखाच्या खालची बाजू हनुवटी, म्हणून त्यांचं नाव झालं हनुमंत. आणि जेव्हा हनुमंत मूर्छित पडले, वायुदेवाला समजलं. वायुदेवानं काय केलं? सगळी हवा, ऑक्सिजन बंद केला. सगळ्या ब्रह्मांडामध्ये हाहाकार, सगळे जीव कासावीसू लागले, देवी देवता. आणि मग सगळेजण इंद्र आणि ब्रह्मदेवानं घेऊन हनुमंताच्या जवळ आले, वायुदेवाच्या जवळ आले. वायुदेवानं प्रार्थना केली आणि मग सर्वांनी हनुमंताला आशीर्वाद दिला. इंद्राने सांगितलं, इथून पुढे माझं वज्र तुला काही बाधा करणार नाही. तुझं अंग वज्रासारखं होईल, वज्रांग. कुठलंही शस्त्र अस्त्र तुझ्यावर चालणार नाही. इंद्रानी, चंद्रानी, ब्रह्मदेवानी सर्वांनी आशीर्वाद दिले. सर्वांनी अनेक अनेक आशीर्वाद दिले आणि त्यांच्या आशीर्वादाने हनुमंताची शक्ती आणखीन द्विगुणित झाली. अशा प्रकारचे शक्तिमान हनुमंत होते. तर दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतायत, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभटा, भट म्हणजे ब्राह्मण आणि सु म्हणजे ब्राह्मणामध्ये उत्तम, श्रेष्ठ. अशा प्रकारचे हनुमंत ब्राह्मण होते, ब्रह्मचारी होते. त्यांना 4 वेदाचं ज्ञान होतं. त्यांनी रामायण लिहिलं होतं वाल्मिकाच्या अगोदर. एवढं ज्ञान, एवढं बल, एवढी बुद्धी, एवढी शक्ती, ही भगवंताची कृपा भगवंताच्या भक्तामध्ये असते. वानर वानर योनीमध्ये असून 4 वेदाचं ज्ञान होतं. वानर योनीमध्ये असून रामायण लिहिलं होतं. पहिलं रामायण हनुमंतांनी लिहिलं होतं, मारुतीरायाने. तर अशा प्रकारची शक्ती आहे आणि त्यांच्याकडं ती शक्ती ते काय करतात? भगवंताच्या सेवेसाठी वापरतात. अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम. आपल्याकडे जे जे आहे ते भगवंताच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. युटिलिटी इज प्रिन्सिपल. जे जे आपल्याकडे आहे त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग भगवंताच्या सेवेसाठी केला पाहिजे. आणि ते काय केलं? हनुमंतानी केलं आणि आपल्याला ते उदाहरण दाखवलेलं आहे. ते तुकाराम महाराज तेच आपल्याला दाखवत आहेत. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. भक्ती कशी करायची, श्रवण कीर्तन कसं करायचं. हनुमंतराय चिरंजीव आहेत. रामप्रभूंनी सांगितलं, आता माझा अवतार संपलेला आहे, चला शोध आम्हाला परत. हनुमंतराय म्हणले, नाही, ज्या ज्या ठिकाणी तुमची कथा असेल त्या त्या ठिकाणी मी उपस्थित राहीन.
तसं भगवंत सांगतात, यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारद. जिथं जिथं माझे भक्त माझं गायन करतात, माझी कथा करतात, माझं भजन करतात, नाम संकीर्तन करतात, तिथं तिथं मी उपस्थित असतो. भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे. तशा प्रकारे हनुमंत म्हणतात, प्रभू तुमची कथा जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत या पृथ्वी तलावर, या भूमंडलावर चालणार आहे. आणि ती कथा ऐकण्याचं मानस, विचार, इच्छा माझी आहे, म्हणून मी धामाला येणार नाहीये. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात एका अभंगामध्ये, न लगे मुक्ती आणि संपदा. मुक्ती नको, संपदा नको, धाम नको, तर आम्हाला काय दे पांडुरंगा? संत संग देई सदा. भक्ताचा संग दे. भक्ताच्या संगतीमध्ये मी तुमची सेवा करू शकेन, तुमची भक्ती करू शकेन, तुमचं स्मरण करू शकेन. भक्तीच्या वाटा प्रल्हाद महाराजांनी सांगितलं हिरण्यकशिपूला, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ते अशा प्रकारे दास्यम भक्तीचे आचार्य हनुमंत आहेत. आणि त्या हनुमंताला तुकोबऱ्या विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुभटा. हे ब्रह्मचारी, बाल ब्रह्मचारी, चिरंजीवी हनुमंता. हे 7 चिरंजीव आहेत. त्या 7 चिरंजीवामध्ये हनुमंतरायाचं नाव आहे. चिरंजीव आहेत, त्यांना मृत्यू कधी येणार नाही. अश्वत्थामा, कृपाचार्य, परशुराम, बली, व्यास, विभीषण आणि 8वेत मार्कंडेय. अशा प्रकारचे 8 चिरंजीवी, त्यांच्यामध्ये हनुमंताचं नाव आहे. आणि जे 9 प्रकारची भक्ती आहे त्याच्यामध्ये दास्य भक्ती, त्याच्यामध्ये हनुमंतराय आचार्य आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे भक्ती करणारे, अशा प्रकारे भगवंताची सेवा करणारे, अशा प्रकारे भगवंताचं दास्यत्व पत करणारे, त्यांना आपण शरण गेलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे, भक्तीच्या वाटा मला दाखवा, मलाही भक्ती करायची आहे. ज्यांच्याकडे भक्ती आहे, जे भक्ती करतायत, त्यांना विचारलं पाहिजे. डॉक्टरकडे गेला आणि विचारलं मला भक्ती पाहिजे, डॉक्टर म्हणणार तुला गोळी पाहिजे का, काही इंजेक्शन देऊ? कारण भवरोग पार करायचा असेल भवसागर, तर भक्ताकडे गेलं पाहिजे. आणि शरीराचा रोग बरा करायचा असेल तर डॉक्टरकडे गेलं पाहिजे. हे शरीर क्षणिक आहे, तात्पुरतं आहे, टेम्पररी, भाड्याचं घर आहे आणि त्याचे लिमिट ठरलेलं आहे. पुन्हा जन्म मृत्यू टाळायचा असेल, त्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल, तर ऐशा संता शरण जावे, अशा भक्तांना शरण जावं, जे भगवंताचे दास्य आहेत, जे भगवंताचे महान भक्त आहेत, जे भगवंताचे शुद्ध भक्त आहेत. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. हनुमंताचं गुणगान करतायत महाराज. हनुमंत कसे आहेत? शूर आहेत, धीर आहेत आणि सदैव आपल्या स्वामीच्या कार्यासाठी सादर आहेत. वाट पाहतात कधी मला सेवा मिळेल. तेव्हा रावणाचा अंत झाला, राम विजयी झाले आणि सर्वजण अयोध्येला परत आले. तेव्हा सर्वांनी ठरवलं की रामाची सेवा हनुमंतांनी खूप केली. 14 वर्ष राम ज्यावेळेस वनवासामध्ये होते, आता हनुमंताला सेवा नाही द्यायची, आपण सेवा वाटून घेऊ. हनुमंत बाहेर गेले असताना सगळ्यांनी आपल्या सेवा वाटून घेतल्या. मीटिंग घेतली, सगळ्यांनी रामाच्या सेवा वाटून घेतल्या. कोणी काय करायचं, कोणी काय सेवा करायची. आणि हनुमंताला कुठली सेवा दिली नाही.
ते म्हणले त्यांनी वनवासामध्ये भरपूर सेवा केलेली आहे, मोठे मोठे पर्वत उचलले, समुद्र उल्लंघन केलं, राक्षसांना मारलं. हनुमंतानं भरपूर सेवा केलेली आहे रामप्रभूची, सीतेचा शोध लावला. तर आता आपण सर्वजण रामप्रभूची सेवा करू. जेव्हा हनुमंत आले बाहेरून तेव्हा सांगितलं की अशी अशी मीटिंग झालेली, सर्वांना सेवा वाटप झालेलं आहे आणि तुम्ही नव्हता आणि तुम्ही भरपूर सेवा केलेली. आता आता तुम्ही विश्रांती घ्या असं जेव्हा सांगितलं. हनुमंत बुद्धिमान होते, ददामी बुद्धी योगम, भगवंत बुद्धी देतात. भगवंताचे भक्त चतुर, कृष्ण भक्त बड चतुर. हनुमंत रामभक्त आहेत आणि खूप चतुर आहेत. हनुमंताने विचारलं, सगळ्या सेवा दिल्या, कुठल्या कुठल्या सेवा दिल्या, बघू लिस्ट दाखवा. सगळी लिस्ट समोर, कुणाला कुणाला काय काय सेवा दिलेली आहे सगळ्यांची नावं हनुमंतांनी पाहिली. सगळ्या सेवा लिस्ट मध्ये पाहिल्या आणि हनुमंतराय म्हणले, एक सेवा तुम्ही विसरलेली आहे आणि ती सेवा मला द्या. सगळ्यांनी विचारलं कुठली सेवा, आम्ही तर सगळे विचार करून सगळ्या सेवा लिहिलेल्या आहेत, कुठली सेवा राहिली नाही. नाही नाही म्हणले, जेव्हा रामप्रभूंना जांभळी येईल, जमाई किंवा जांभळी म्हणतो, झोप लागते तेव्हा काय होते, जांभळी येते, मराठीमध्ये जांभळी म्हणतात. आणि तेव्हा चुटकी वाजवली पाहिजे. जेव्हा रामप्रभू जांभळी देतील तेव्हा चुटकी वाजवण्याची सेवा कुणीच घेतलेली नाहीये, ती सेवा मला द्या. आणि सर्वांचा नाईलाज झाला आणि नाही म्हणू शकले नाही. हनुमंताला कोण नाही म्हणणार. म्हणले ठीक आहे, दिली सेवा तुम्हाला. हनुमान म्हणले, सगळेजण तुम्ही बाहेर या. आणि मी रामप्रभूच्या कक्षामध्ये रामप्रभूच्या जवळ जाऊन बसले. सगळेजण म्हणले, अहो इथं कशाला बसले तुम्ही. म्हणले, माझी सेवा आहे. काय सेवा आहे, चुटकी वाजवायची. जेव्हा रामप्रभू जांभळी देतील, जमाई, तेव्हा चुटकी वाजवण्याची माझी सेवा आहे. आणि जांभळी कधी येऊ शकते ते काय सांगून येते का. जसं मृत्यू कधी येतो आपल्याला माहित नसतो. जेव्हा जन्म होतो तेव्हा जाते ध्रुव मृत्यू, ध्रुवम जन्म मृत्यूस्थिती. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा मृत्यू ठरलेला आहे, वेळ काळ ठिकाण. एक श्वासी, एक सेकंदही त्या ठिकाणी जास्त मिळत नाही. अशा प्रकारे रामप्रभूला जांभळी कधी येईल ते कुणाला सांगता येत नाही. सकाळी येईल का, दुपारी येईल का, रात्री येईल का. नाही म्हणले, मग मी काय करणार, रामप्रभूच्या जवळ बसणार, जांभळे आले की लगेच चुटकी वाजवणार. अशा प्रकारे हनुमंत बुद्धिमान होते. आणि मग एके दिवशी काय झालं, हनुमंत बसून राहिले. रामप्रभूच्या जवळ सीतामाई आली. सीतामाई म्हणली, हनुमंता तुम्ही आता जावा, रात्र झालेली आहे. आता रामप्रभूची मी सेवा करणार आहे. रामप्रभू आता झोपणार आहेत, आता जांभळ्या वगैरे देणार नाहीत. म्हणजे तुम्ही काय सेवा करणार. म्हणजे मी रामप्रभूची अर्धांगी आहे, पत्नी आहे, अर्धांगिनी आहे. हे सिंदूर पाहिला का, सिंदूर भांगामध्ये जे कुंकू लावलेलं आहे हे रामप्रभूची अर्धांगिनी म्हणून मी लावलेलं आहे. आणि त्यामुळे रामप्रभू माझ्यावर प्रसन्न आहेत आणि रात्रीची सेवा माझ्याकडे आहे. हनुमंताने ऐकलं. हनुमंत लगेच बाहेर गेले. शोधलं दुकान कुठे उघड आहे का. सिंदूर घेतला, कुंकू घेतलं, सगळ्या अंगाला लावलं आणि सगळ्या अंगाला सिंदूर लावून हनुमंत त्या ठिकाणी आले. सर्वांनी पाहिलं, सर्वजण हसू लागले. सीतामाई हसू लागली, रामप्रभू हसू लागले, भगवंत स्मित हास्य करू लागले. हनुमंतानं विचारलं, अरे हे काय केलं तुम्ही.
अरे बाबा हे काय केलं, अशा प्रकारे कुणी सगळ्या अंगाला लावतं का? हनुमंतराय म्हणले, जर एक चुटकीभर सिंदूर लावून तुम्ही सीतामातेवर प्रसन्न होत असाल, संपूर्ण रात्रीची सेवा त्यांना देत असाल, तर मी सगळ्या अंगाला सिंदूर लावलेला आहे, मला किती सेवा द्याल? तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हाल, तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी संसिद्धी हरितोषणम भागवतामध्ये सांगितलं, भगवंतांना प्रसन्न करणे हेच सिद्धी आहे, हेच मुक्ती आहे, हेच भक्ती आहे. भगवंतांना आपल्या सेवेद्वारे प्रसन्न करणे, प्रेममयी सेवा. सेवा ही प्रेममयी पाहिजे, त्याला सेवा म्हणतात. तर आमदार, खासदार, मंत्री ते काय म्हणतात, आम्ही जनतेचे सेवक आहोत. तर जनतेचे सेवक आहोत तर मग तुम्ही सॅलरी का घेता? तर राघव चड्डा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. जर तुम्ही वेतन घेता, तुम्ही पगार घेता, मग तुम्ही जनतेचे सेवक कसले? तुम्ही नोकर आहात, तुम्ही जनतेचे सेवक नाही आहात, तुम्ही जनतेची दिशाभूल करतात. आम्ही जनतेचे सेवक आहोत. पगारही घेतात, आणखीन 2 नंबर लुटमार करतात, अनेक कामामध्ये कमिशन खातात. तुम्ही एजंट आहात, दलाल आहात, तुम्ही नोकर आहात, तुम्ही जनतेचे सेवक नाहीये. सेवक म्हणजे कुठलीही अपेक्षा न करता, अहेतुकी अप्रतियता, समय पुसा परो धर्मो येतो भक्ती अधोक्षजे, अहेतुकी अप्रतियता ययात्मा सुप्रसिद्धती. हा सेवकाचा धर्म आहे. सेवकाचा धर्म काय? अहेतुकी अप्रतियता, भगवंताची प्रेममयी सेवा करणे. जे हनुमंताने आपलं उदाहरण दाखवलेलं आहे. प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, अनेक भगवंताचे भक्त आहेत. अनेक पुराणामध्ये, भागवतामध्ये अनेक भक्तांच्या कथा आहेत. हे सर्वजण काय करतात? भगवंताची सेवा करतात, कुठली अपेक्षा न ठेवता, अहेतुकी, कुठली इच्छा न ठेवता. भगवंताने काय दिलं तर स्वीकार करतात, भगवंतांना काही मागत नाही. त्याचं नाव आहे सेवा. अशा प्रकारे सेवेचे प्रतीक हनुमंत शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर. हनुमान शूर आहेत, धैर्यवान आहेत, आणि त्यांचं शौर्य आपण पाहिलं जेव्हा हनुमंतांनी समुद्र उल्लंघन केलं, लंकेमध्ये पोचले. 100 योजन 800 मैल समुद्रावरून उड्डाण करून गेले. रस्त्यामध्ये अडथळे आले, सिंहिणी, सुरसा, लंकिनी. हनुमंताचं नाव घेतलं तरी नासे रोग, हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत वीरा. हनुमंताचं नाव घेतलं तरी रोग दूर होतात, कष्ट दुःख दूर होतं. हरे सब पीडा, सगळी पीडा नष्ट होते, दुःख नष्ट होतं, भूत प्रेत पिशाच जवळ येत नाहीत. भगवंताच्या नावाची ताकद आहे, भगवंताच्या भक्ताची ताकद आहे. तुकाराम तुकाराम कापे यम, जेव्हा तुकारामाचं नाव भक्त घेतात तेव्हा यम सुद्धा त्यांच्या जवळ येत नाही, यमदूत सुद्धा त्यांच्या जवळ येत नाहीत. अशा भक्तांच्या नामाचा महिमा आहे. जसं भगवंताच्या नामाचा महिमा आहे, तसाच भक्ताच्या नावाचा महिमा आहे. ऐशी परस्परा मिळणी समुद्र तरंग जैसे दोन्ही. भगवंत समुद्र आहेत तर भक्त काय आहेत? तरंग आहेत, लाटा आहेत, आणि त्यांना वेगळं करता येत नाही. भक्त आणि भगवंत हे कधी वेगळे नसतात. जेव्हा नारद मुनींनी सांगितलं हनुमंताला की रामप्रभूच्या जवळ एक डायरी आहे, मोठी भलीलट,
त्याच्यामध्ये सगळ्या भक्तांचे नावं लिहिलेले आहेत. माझंही नाव त्याच्यामध्ये आहे, पण तुझं नाव काय दिसत नाहीये. जेव्हा नारद मुनींनी सांगितलं, हनुमंतराय रामप्रभूच्या जवळ गेले, प्रभो तुमच्या डायरीमध्ये माझं नाव नाहीये. रामप्रभूंनी सांगितलं, हनुमंता ती जी मोठी डायरी आहे ती जनरल डायरी आहे, जनरल भक्तांची, ज्याच्यामध्ये नारद आदी भक्तांचं नाव आहे. पण दुसरी एक स्पेशल डायरी आहे, छोटी डायरी आहे, आणि ती कुठे आहे? ती माझ्या हृदयाजवळ आहे, ती माझ्या हृदयामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये स्पेशल भक्तांचे नाव आहेत. हनुमंतांनी पाहिलं, भगवंतांनी डायरी दाखवली आणि त्याच्यामध्ये हनुमंताचं नाव आहे. हनुमंत नाचू लागले की भगवंताच्या हृदयाजवळ भगवंत माझं स्मरण करतात. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हे मोठ्या डायरीतले भक्त आहेत, ते माझं स्मरण करतात, आणि जे छोट्या डायरीत भक्तांचे नावं लिहिलेले आहेत त्यांचं स्मरण मी करतो. नवे नवे प्रभू रामचंद्र, नवे नवे भगवंत सर्व भक्तांचं स्मरण करतात, ज्यांनी ज्यांनी भगवंताची सेवा केलेली आहे. शेवटच्या क्षणी जरी भक्तांना विसर पडला भगवंताचा, तरी भगवंत त्याला विसरत नाहीत, शास्त्राचं वचन आहे. अशा प्रकारे भगवान रामप्रभू आपल्या भक्तांचं स्मरण करतात. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, अशा प्रकारे धीर, शौर्यवान, मोठे मोठे पहाड, द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली होती, मूर्छित झाले लक्ष्मण, त्यावेळेस सूर्याला सांगितलं, थांब, जोपर्यंत मी हे औषध घेऊन, द्रोणागिरी घेऊन लक्ष्मणाला पोचत नाही, लक्ष्मणाला उठत नाही लक्ष्मण, तोपर्यंत तू उगू नको. सूर्यदेवाला विनंती केली. एवढी ताकद भगवंताच्या महान भक्ताची. सुषेण वैद्यांना हनुमंत घेऊन आले, हे जडीबुटी द्रोणागिरी पर्वत हनुमंत घेऊन आले. एवढं महान शौर्य पराक्रम त्यांनी केलेलं आहे. भगवंताचे महान भक्त आहेत. आणि त्यांना महाराज विचारतायत, भक्तीच्या वाटा काय काय त्या मला दाखवा, आणि स्वामीचं कार्य कसं करायचं, आपल्याकडे असणारं शौर्य, धैर्य भगवंताच्या सेवेमध्ये कसं लावायचं, आपले इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये कसे लावायचे, हे सगळं हनुमंता तुम्ही आम्हाला तुमच्या चरित्रातून दाखवलेलं आहे. तुका म्हणे महारुद्रा अंजनीची या कुमारा. अंजनीचा कुमार आहे. जी अंजनी पूर्वी एक अप्सरा होती आणि ऋषीने तिला शाप दिला होता, आणि म्हणून ती वानर योनीमध्ये तिला जन्म मिळाला. आणि ऋषीने पुन्हा उशाप दिला की महान भक्त तुझ्या पोटी जन्माला येईल. जेव्हा दशरथ महाराजांनी यज्ञ केला पुत्र कामेष्टी, तेव्हा जे खीर यज्ञ भगवंत स्वतः घेऊन प्रकट झाले, त्याचे भाग केले 4, एक भाग 5वा बाजूला ठेवला होता. 4 भाग सुमित्रा, कौशल्या, कैकई तिघींना दिला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न त्यापासून प्रकट झाले. आणि जो 5वा भाग होता तो आकाशातून घारीनं पाहिला. भगवंताची लीला, भगवंताची इच्छा, घारीनं ते उचलून घेऊन गेली. पायस, खीर म्हणतात किंवा पायस म्हणतात. अशा प्रकारे ते घारीने घेऊन गेलेली ते वायुदेवांना ते प्राप्त झालं, ते केसरीना प्राप्त झालं, आणि केसरीने ते अंजनाला दिलं, आणि त्या अंजनीने प्रसाद भक्षण केला, यज्ञ प्रसाद. आणि त्यातून हनुमंत, वायुदेवाची कृपा आणि त्या महाप्रसादाची कृपा, म्हणून हनुमंतासारखे महान बलवान शुद्ध भक्त झाले. तुका म्हणे रुद्र
अंजनीचे कुमार. अरे रुद्राचा अंश आहेत, शिवजीचा अंश आहेत, 11वे रुद्र आहेत. अंजनीचा कुमार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष शिवजी आहेत. हे ते चांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोके मरडयंती युगे युगे. भगवंत स्वयं भगवान किंवा त्यांचे अंश किंवा त्यांच्या अंशाचे अंश किंवा कला प्रकाश या रूपामध्ये भगवंत आपल्या पुत्रांना, भक्तांना, मित्रांना पाठवतात धर्म संस्थापनार्थाय, कार्य करण्यासाठी पार्षद म्हणून भगवंताच्या सोबत भगवंत आदान प्रदान करतात. जेव्हा रामप्रभूंनी हनुमंताचं कार्य पाहिलं, सीतेचा शोध घेऊन आलेला आहे, म्हणले माझ्याकडे देण्यासारखं काही नाहीये, मी तुला फक्त आलिंगन देऊ शकतो. आणि रामप्रभूंनी हनुमंताला आलिंगन दिलं. कोण वानर कुळामध्ये आणि कोण राजा प्रभू रामचंद्र. कहा राजा भोज कहा गंगू तेली. भगवंत आपल्या भक्ताशी आदान प्रदान करतात. हनुमंताला कडकडून मिठी मारली. भक्तांना दुसरं काही नकोय, भक्तांना हेच हवंय, भगवंताची कृपा. जेव्हा अयोध्येमध्ये सगळे आले परत, सर्वांनी रामप्रभूचा राज्याभिषेक झाला आणि रामप्रभूंनी सर्वांना बोलवलं. ज्यांनी ज्यांनी युद्धामध्ये मदत केली, जे जे उपस्थित होते अयोध्येमध्ये, सर्वांना ते सत्कार करू लागले, सर्वांना गिफ्ट देऊ लागले. सोनं नाणं, कुणाला काय, कुणाला अनेक प्रकारचे गिफ्ट सर्वांना दिले. तर हनुमंताला काय द्यायचं. हनुमंतानं खूप मोठं कार्य केलेलं आहे. तर रामप्रभू विचार करू लागले, हनुमंताने एवढं मोठं कार्य केलेलं आहे, तर त्या कार्याच्या मानाने देण्यासारखं आपल्याकडे काय नाहीये. इकडे तिकडे रामप्रभू पाहत होते, तेव्हा सीतामाईने काय केला, आपल्या गळ्यातला हार दिला. रामप्रभूने हार घेतला आणि हनुमंताला दिला. हनुमंताने तो हार घेतला आणि थोडं दूर जाऊन बसले आणि तो हिऱ्याचा हार, नवलाखा हार, ते प्रत्येक मणी म्हणजे एक एक हिरा आहे. तर हनुमंताला काय करायचंय, सोनं नाणं आम्हा प्रत्येक समान. भगवंताच्या भक्तांना सोनं नाणं लागत नाही, धनाची आवश्यकता नाहीये. हनुमंताने काय केलं, त्यातल्या एक एक मणी तोडायचे, दातामध्ये चावायचे आणि टाकून द्यायचे. एक मणी काढायचा, दाताने तोडायचा आणि फेकून द्यायचे. सगळेजण आश्चर्याने पाहू लागले, एवढा मौल्यवान, एवढा किमती हार, एवढे हिरे त्या हाराला लागलेले आहेत आणि हनुमंत काय करतायत, तोडून तोडून दाताने फेकून देत आहेत. ते वानर आहे, त्याला याची किंमत कळणार नाहीये. जांबुवाने विचारलं, हनुमंता काय करतायत. तर हनुमंताने सांगितलं, जिस माला में राम नहीं वो माला किस काम की. एक सुंदर भजन आहे. जपले प्यारे श्याम सवेरे एक माला प्रभु नाम की, जिस माला में राम नहीं वो माला किस काम की. हनुमंताने सांगितलं, याच्यामध्ये राम नाहीये आणि ज्याच्यामध्ये राम नाहीये ते त्याचं काही माझ्याकडं काम नाहीये, ते काही कामाचं नाहीये. ज्याच्यामध्ये राम नाही ते काही माझ्या कामाचं नाहीये. म्हणून मी तोडून तोडून पाहतोय, त्याच्यामध्ये सीता आहे का, त्याच्यामध्ये राम आहे का. त्याच्यामध्ये राम नाहीये. जांबुवानाने विचारलं, तुझ्यामध्ये राम आहे का, तू वानर आहेस, हे शरीर तुझं वानराचं आहे, तुझ्यामध्ये तरी कुठं राम आहे. आणि असं विचारल्याबरोबर हनुमंताने सांगितलं, हो माझ्यामध्ये राम आहे, माझ्यामध्ये सीता आहे. परमात्मा रूपामध्ये भगवंत प्रत्येकामध्ये आहेत, चैतन्य रूपामध्ये शक्ती देवी प्रत्येकामध्ये आहे.
हनुमंताने सांगितलं, हो माझ्यामध्ये सीताराम आहेत. जांबवान म्हणले दाखव. हनुमंताने लगेच आपली छाती आपल्या नखानी फाडली आणि सर्वांना दाखवलं सीताराम. सीतारामाचं दर्शन सर्वांनी हनुमंताच्या छातीमध्ये, हृदयामध्ये, भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. त्यांना जागृत करायचंय. आम्ही विसरलेलो आहोत. आम्हाला आठवण करायची, स्मरण करायची आहे. यासाठी थोर केला अट्टहास, त्याच्यासाठी आपला अट्टास चाललेला आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा. तर अशा प्रकारे भगवंताचं स्मरण, भगवंताची प्रेममयी सेवा, भगवंताची भक्ती, भगवंताचं धाम आपल्याला प्राप्त व्हावं, यासाठी आपला खटाटोप चाललेला आहे. प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाकडे वेगवेगळी शक्ती आहे. प्रत्येकाने आपल्याकडे असलेल्या शक्तीचा उपयोग भगवंताच्या सेवेमध्ये प्राणो अर्थो धियो वाचो केला पाहिजे. आणि तेव्हा भगवंत आपल्यावर कृपा करतील. तेव्हा भगवंत आपल्यावर गुरुगुणा पाठवतील, संतांना पाठवतील आणि त्यांच्या माध्यमातून आपल्यावर कृपा होईल. हनुमंत महाबली रावणाची दाढी जाळी, लंका जाळून टाकली, अखया मारिला, द्रोणागिरी उचलला. अनेक अद्भुत अशा प्रकारचा पराक्रम हनुमंताचं कार्य. सुंदरकांड या नावाने रामायणामध्ये एक भाग आहे. सुंदरकांडामध्ये हनुमंताने कशा प्रकारे अयोध्येला गेले, लंकेला गेले, सीतेचा शोध लावला, कशा प्रकारे रस्त्यामध्ये आलेल्या अडथळे आपल्या बुद्धीने, आपल्या बलाने, भगवंताची शक्ती, भगवंताची युक्तीने कशा प्रकारे कार्य केलं, हे सुंदरकांड रामायणामध्ये आपल्याला पाहायला, ऐकायला मिळतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर कालच परवाच्या दिवशी हनुमंताचं जयंती, हनुमान जयंती झालेली आहे. तर हनुमंतांना आपण प्रार्थना करूया. तुकोबारायाप्रमाणे आम्हालाही भक्तीच्या वाटा, भक्तीचा प्रकाश दाखवा, आमच्यावरही कृपा करा. तर या ठिकाणी आपण थांबूया. राम लक्ष्मण जानकी हनुमान की जय. पवन सुत हनुमान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. कोणाला काय बोलायचं आहे, काय प्रश्न वगैरे असतील तर विचारू शकता. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. प्रभुजी, नेहमीसारखा तुमचा क्लास खूपच म्हणजे सुंदरच असतो, खूप श्रवणीय असतो. एक एक सुंदर सुंदर कथा तुम्ही सांगत असता पुराणातल्या, आणि त्या एकदम अशा लक्ष वेधून घेणाऱ्या खूपच सुंदर असतात प्रभुजी. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद प्रभुजी, की पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला ते स्मरण करून दिलं हनुमानजींचं. आणि प्रभू श्री राम प्रती त्यांची जी निष्ठा, त्यांची जी सेवा, त्यांची जी भक्ती, ह्या सगळ्यांचं परत एकदा प्रभुजी आम्ही चिंतन करत गेलो प्रभुजी, तुमच्या मार्गानुसार तुम्ही जसं सांगत होते तसं. त्यासाठी प्रभुजी खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभुजी. हरी बोल. प्रभू राम सुंदर आहेत, हनुमानजी सुंदर आहेत. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्णा. बोला. धन्यवाद प्रभुजी. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे तो विचारायचा असेल तर विचारू शकतो प्रश्न. ठीक आहे, खूप छान झालं प्रभुजी आजचं प्रवचन. खूप खूप धन्यवाद. थांबूयात प्रभुजी आपण इथं. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्री प्रभुपाद जी की जय. जय. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद.
हरे कृष्ण प्रणाम. दंडवत प्रणाम.